रिडक्शन युजिंग द डिझॉल्विंग मेटल. आता कुठला मेटल तर Na मीन्स सोडियम इन द प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल. आता इथे अल्कोहोल घेतलाय आपण इथेनॉल. आता याच्यामध्ये आपण याची रिॲक्शन बघूया आणि याची आपण रिॲक्शनची तर मेकॅनिझम बघूया. आता सोडियम आहे तर सोडियम पासून कुठले कुठले जे ग्रुप आहे ते रिड्यूस होतात. तर एक अल्डिहाइड ग्रुप आणि कीटोन ग्रुप त्याचा कन्वर्जन आपल्याला करस्पॉन्डिंग अल्कोहोल मध्ये झालेलं मिळते. आता हा जो मेटल आहे हा मेटल ऑक्सिडाइज होतो आणि तो ऑक्सिडाइज झाल्यानंतर आपल्याला सोडियम आयन तयार झालेला मिळतो आणि त्याचबरोबर त्याच्यामधला जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन त्याच्यातून लूज होते. म्हणजे जे आपले रिडक्शन युजिंग डिझॉल्विंग मेटल्स जे आहे ते बाय युजिंग द इलेक्ट्रॉन आपल्याला करायचे. आता त्याची आपण रिॲक्शन बघूया. तर फर्स्ट रिॲक्शन आहे, पहिली रिॲक्शन आहे कीटोन सोबत RC डबल बॉन्ड O R with sodium and C2H5OH. It gives RCHOH R. इथे आपल्याला मिळतं सेकंडरी अल्कोहोल. तसंच सेकंड रिॲक्शन आहे अल्डिहाइड सोबत. म्हणजेच काय या रिॲक्शन मध्ये फक्त अल्डिहाइड आणि जे कीटोन्स आहेत तेच फक्त याच्यामध्ये रिड्यूस होतात. आता कीटोनचं रिडक्शन झाल्यानंतर बाय युजिंग द सोडियम आणि प्रेझेन्स ऑफ द अल्कोहोल आपल्याला काय मिळतं तर करस्पॉन्डिंग सेकंडरी अल्कोहोल आपल्याला मिळतोय आणि ते जेव्हा अल्डिहाइड याच्यामध्ये रिड्यूस होतोय त्याच्यापासून आपल्याला प्रायमरी अल्कोहोल तयार झालेला मिळतोय. आता आपण त्याचं मेकॅनिझम बघूया. मेकॅनिझम बघताना आपण इथे कीटोनचं बघणार आहोत. तर बघूया मेकॅनिझम. 1 मध्ये काय आहे तर हा जो मेटल आहे म्हणजे Na आहे त्याचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्याच्यातून जो इलेक्ट्रॉन लूज होईल किंवा जो इलेक्ट्रॉन त्याच्यातून रिमूव्ह होईल तो आपल्याला सेकंड स्टेप मध्ये म्हणजे त्याचं रिडक्शन करायला यूज करायचे. आता फर्स्ट स्टेप Na is oxidized to give Na plus 1 इलेक्ट्रॉन. आता स्टेप 2 काय तर RC डबल बॉन्ड O R प्लस 1 इलेक्ट्रॉन. हा जो कीटोन आहे कीटोन ग्रुप आहे त्याची रिॲक्शन आपली 1 इलेक्ट्रॉन सोबत होणार आहे. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनचा अटॅक इथे कार्बनवर होणार आहे. आता इथे कार्बनची जी व्हॅलेन्सी आहे ती कार्बनची व्हॅलेन्सी वाढली त्याच्यामुळे जो कार्बन आणि जो ऑक्सिजन मधला जो डबल बॉन्ड आहे त्याच्यामधला एक बॉन्ड हा ऑक्सिजन वरती शिफ्ट होणार आहे. आता तो शिफ्ट होताना तो बॉन्ड त्याचे इलेक्ट्रॉन घेऊन जाणार म्हणजेच काय तर ऑक्सिजनवर येणारे निगेटिव्ह चार्ज. इथे आला ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज. आता आपण लिहून घेऊया RCO निगेटिव्ह R. आता हा जो कार्बन आहे त्या कार्बनवर 1 इलेक्ट्रॉनचा अटॅक झालाय म्हणजेच काय 1 इलेक्ट्रॉन म्हणजे त्याला आपण रॅडिकल असं म्हणतो. म्हणजे इथे कार्बनवर आला रॅडिकल. पण आता इथे कार्बन आहे त्या कार्बनवर आपल्याला हायड्रोजनचे ऍडिशन करायचे म्हणजेच काय तर आपल्याला इथे कार्बनवर निगेटिव्ह चार्ज हवा म्हणून आपण इथे बॉन्ड जो निगेटिव्ह चार्ज आहे तो शिफ्ट करून घेतला. म्हणजे ऑक्सिजनवर आली लोन पेअर, कार्बनवर आला निगेटिव्ह चार्ज आणि इथे R ग्रुप आहे तसं. इथे कार्बॅनियन तयार झालाय. आता त्या कार्बॅनियनची जी रिॲक्शन आहे ती आपल्याला प्रोटॉन म्हणजे तिथे त्याच्यामध्ये हायड्रोजनचे ऍडिशन करायचं. म्हणजे हायड्रोजनची जी ऍडिशन आहे ती कशी करणार तर आपण इथे जो अल्कोहोल यूज केलाय म्हणजे कुठला अल्कोहोल घेतला ते इथेनॉल जो यूज केलाय त्याची रिॲक्शन आपल्याला इथे हा जो कार्बॅनियन तयार झालाय त्याच्यासोबत करायचे. आता हा जो अल्कोहोल आहे तो काय करणार आहे तर तो त्याच्यावरचा जो H+ आयन आहे तो या कार्बॅनियनला डोनेट करणार आहे. तर C2H5OH हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजनचे ऍडिशन इथे कार्बन वरती होणार आणि आपल्याला काय मिळतंय तर RCO ऑक्सिजनवर आहे रॅडिकल इथे निगेटिव्ह चार्ज म्हणजे इथे हायड्रोजनचे ऍडिशन झाले इथे बॉन्ड तयार झालाय आणि इथे आपला R आहे तसा. आता काय झालंय तर आता इथे कार्बनवर हायड्रोजनचे ऍडिशन झाले. आता आपल्याला इथे ऑक्सिजन म्हणजे अल्कोहोल तयार करायचं आहे
त्याच्यामुळे आता इथे ऑक्सिजन सोबत आपल्याला एक हायड्रोजन आणायचंय. आता त्यासाठी इथे जो ऑक्झॅनियम जो आयन आहे त्या आयन सोबत आपल्याला अजून एक रॅडिकलची ऍडिशन करा, म्हणजे अजून एका इलेक्ट्रॉनची त्या ऑक्सिजन वरती ऍडिशन करायचे. मग कारण जो रॅडिकल आहे, रॅडिकल म्हणजे काय, 1 इलेक्ट्रॉन, आणि जो निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात तर 2 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणून आता इथे 1 रॅडिकल म्हणजे 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इलेक्ट्रॉनची ऍडिशन करायची. म्हणजे जी फर्स्ट प्रोसेस आपली झाली ती मेटल, त्या मेटल मधून 2 इलेक्ट्रॉन्स आपल्याला लूज होतील, तेव्हा आपली पूर्ण रिॲक्शन कंप्लीट होणार आहे. मग आता याची रिॲक्शन आपल्याला इलेक्ट्रॉनशी करायची. आता या इलेक्ट्रॉनचा अटॅक या रॅडिकलवर होणार आहे आणि आपल्याला तयार झालेलं काय मिळणार आहे तर RCO निगेटिव्ह RH, म्हणजे आपल्याला इथे ऑक्झॅनियम आयन तयार झालेला मिळतो. आता परत आपल्याला इथली जो अल्कोहोल आहे आपला त्याची इथे रिॲक्शन करायची. RCO निगेटिव्ह HR प्लस C2H5OH. आता हा परत काय करेल तर तो हा जो त्याच्यानंतर जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन या ऑक्सिजनला देऊन टाकेल. म्हणजे आपल्याला इथे तयार झालेलं काय मिळतंय तर RCOH R